टेन्शन घेऊ नको, तिला सपोर्ट देत राहिलो आम्ही, पण ती खचतच चालली. हे सोनं तिच्या सासूनीच चोरलेलं आहे, पण बालीचं नाव घेतलं. त्या घरच्यांनी लग्न व्यवस्थित करून दिलं नाही, आमचे कोणतेच अपेक्षा पूर्ण केलेल्या नाही. ही मुलगी आहे श्रेया 2.5 वर्षाची, ती पण त्यांनी तिच्याकडून हिसकावून घेतली. सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. एकरुके येथे माहेरी आलेल्या प्रिया शुभम ढगे वय वर्ष 23 या विवाहितेने आपली जीवनयात्रा संपवली असून अनिल बाळासाहेब बोर्डे यांच्या तक्रारीनुसार राहता पोलिसांनी पती, सासरे, सासू सर्व राहणार कोराळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेचा तपास राहता पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक कोमल कोमावत करत असून सदर घटनेची एकरुके गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मी कल्पना बोर्डे, माझी पुतणी. हिचं लग्न मी 17/2/2022 रोजी केलं होतं. ते घोलपला केलं. ते कोरोनाचा काळ चालू होता त्यावेळेस. मग आम्ही ते सिद्धी संकल्पला केलंच नाही, आम्ही घोलपला केलं. त्याच्यावरून त्यांनी खूप किटकिट घातली, त्यांनीच केली. आणि ते म्हणजे चोरी झालेली? सोन्याची चोरी केली, सासूची पोत आणि आमच्या पोरीची पोत. आणि भरपूर सोनं असताना फक्त त्याच 2 पोती गेल्या, बाकीचं सोनं सगळं आहे तिथंच राहिलं. आणि तिला म्हणायचे इनाच घेतली, फक्त ते म्हणायचे काय का गेलं गेलं गेलं. आम्ही दोघं जण, आम्हाला माहीत झाल्यानंतर आम्ही दोघं तिथं गेलो. आम्ही म्हणलो, तिचे नाना म्हणले का पोलीस कंप्लेंट करू, तर म्हणे नाही 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 करायची म्हणे, आपण इथं पाहू तिथं पाहू. असे ब्राह्मण गुरु परत असे थोडक्यात विचारायचे ते का कुठं असन काय असन, तर ते तिथं त्यांच्या तिकडले सांगायचे का घरातच आहे घरातच आहे घरातच आहे. आणि मग बाकीचं मग तिथून आल्यानंतर चर्चा व्हायची तिथं. मग आम्हाला वाटलं आमच्या पोरीवर शंका घेऊ राहिले, तर शंका घेऊ राहिले तर मी गेले. म्हणलं बाले तू घेतलं का, तर बाली म्हणे हाय काके काय बोलती तू, मी कसं काय माझ्या घरातली चोरी करीन. आणि मग ती मला बोलल्यानंतर मग मी यांना सांगितलं, तिनं पण नाही घेतलेलं. आणि मग घेतलं का कोणी घेतलं हे सोनं, कोणी चोरलं. मग आम्हाला नंतर हळूहळू हळूहळू शंका यायला लागली, हे कंप्लेंट करीना, घरात काही असं रिक्स घेईना कशाची. आणि मग आम्ही लगेच शंका खाल्ली की हे सोनं तिच्या सासूनीच चोरलेलं आहे, पण बालीचं नाव घेतलं त्याच्यात. प्रियानी घेतलं प्रियानी घेतलं प्रियानी घेतलं. आणि घेतलं कसं, प्रियानी चोरलं तर चोरलं, आईवडिलांकडं नेऊन दिलं आणि आईवडिलांनी तिच्या लहान्या बहिणीचं लग्न करून दिलं. तर मी म्हणलं आम्ही हरामाच्या पैशांवर एवढं लालची नाही, आम्ही आमच्या मनगटात भरपूर बळ आहे, आम्ही त्याच्यावर लग्न केलेलं आहे. म्हणलं आमच्या सोन्यावर, तुमच्या सोन्यावर लग्न नाही केलेलं, असं मी त्यांना बोलले. तिथं बालीला बोलले, बालीच्या नवऱ्याला पण बोलले. आणि मग म्हणे एवढं मी तरी ती न खसली. तर मी म्हणलं बाले तू टेन्शन घेऊ नको, तू घेतलेलं नाही ना, नीटभीड जग, वरमान करून जग, कांढावानी जगू नको, यांना तुझी पण शंका येईल नाही तर, असं मी तिला सांगितलं. आम्हाला 6 वाजले घरी यायला. तिथून आल्यावर मी तिला फोनवर बोलले, बाले तू टेन्शन घेऊ नको बाले, बरं का तू टेन्शन घेऊ नको, तिला सपोर्ट देत राहिलो आम्ही, पण ती खचतच चालली. आणखीन तिच्या तोंडा पुढं डायरेक्ट म्हणायचे प्रियाने चोरलं प्रियाने चोरलं, ते खचायची ती. आत्ता बी सोसायटी झालं तिचं, तिनं मोबाईलमध्ये पण लिहून ठेवलं की मी सोनं चोरलं नाही, अक्काचे पैसे पण चोरले नाही, अक्काचे पैसे चोरीला गेले तरी म्हणायचे मी नाही चोरलं, 500 रुपयांनी माझं काय होणार, परपंच होणार आहे का, तरी नाही म्हणायची ती. तरी ते म्हणायचे नाही प्रियानेच चोरलं. सगळ्यांना ती मला म्हणली, म्हणे अक्क काकी म्हणे अख्ख्या वस्तीवर तिने माझा बोबाटा केला का, प्रिया घाण आहे, प्रिया पालथ्या पायाची आहे, परत माधवनं म्हणायची, लई बोलायची, लई शिव्या द्यायची म्हणे ती मला. तरी हिला जीव मुठीत धरून राहिली, जगली. आम्ही म्हणायचो थांब थांब दम धर, दुसऱ्याचं लग्न होऊ दे, मग आपाप शांतता होईल. आपाप न म्हणतोय सासू थांब दम धर, तिला दमच निघा. नेमकं कोरोना असल्यामुळे ना कमी माणसांमध्ये लग्न करून दिलं आम्ही हे. पण त्यांची अपेक्षा होती का त्यांनी सिद्धी संकल्पमध्ये मोठं लग्न करून द्यावं, पण मग कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे आम्ही ते लग्न साधं आणि सिंपल पद्धतीने केलं. लग्नावरून त्यांनी नंतर तिला त्रास द्यायला सुरुवात केली. तुझ्या घरच्यांनी लग्न व्यवस्थित करून दिलं नाही, आमचे कोणतेच अपेक्षा पूर्ण केलेल्या नाही आहे. त्यानंतर त्यांनी तिला पैशाची पण मागणी करत होते, तिच्यासाठी तिला शारीरिक पण छळ करायचे तिचा. आणि तिचे मिस्टर हे नाशिकला होते बँकेमध्ये, पण मग तिकडं ते दारू पिऊन पण तिला आहे ना मारायचे, रात्रीचा पण त्रास द्यायचे तिला. तिथं कुणीच नसताना, दोघंच असताना
तिच्यावर खूप मानसिक पण छळ करायचे तिचा, आणि तिला इथून निघून जाय. तिची मुलगी आहे श्रेया 2.5 वर्षाची, ती पण त्यांनी तिच्याकडून हिसकावून घेतली आणि तिला ती दिलीच नाही. ती त्या मनस्थितीमध्येच नव्हती, तिचं बाळ हिसकावून घेतल्यामुळं ती इकडं आली. पण तिला आम्ही समजून सांगायचो, पण काय ती